सायंधवला स्कूलला सोडल्यानंतर मी भांडूपला गेले होते, कारण माझी काही कामं होती. माझं सेल्फी स्टिक मी गावी विसरून आले, तर ते दुसरं मला घ्यायचं होतं आणि अजून काही कामं होती. तिथेच वाटेत गणपती मंदिर पडतं, तर तिथे पाया पडल्याशिवाय मी पुढे जात नाही. छान वाटतं, मस्त वाटतं. त्याच्यानंतर घरी आले. ते सेल्फी स्टिक मी आजच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच तुम्हाला. तर हे सगळं पसारा थोडा खूप पडला होता. बाकीची जी कामं वगैरे असतात किंवा प्रोडक्ट्स किंवा काही गोष्टी, तर ते मला साफ करायचं होतं. जागच्या जागी ठेवलं तर बरं वाटतं. पोहा कटलेटसाठी बटाटे जे आहेत ते मी ते उघडत टाकलेले होते. फॅनचा आवाज तुम्हाला आता खूप येत असेल. इथे बटाटे जे आहेत ते शिजलेले आहेत. दूध मी तापत ठेवलेलं आहे आणि मला कमेंट झाले की तू ब्रेसलेट का चेंज केलीस. तर ब्रेसलेट थोडंसं आता ते घाण झाले आणि ते म्हणतो ना थोडंसं, कारण ते असं स्क्वेअरमध्ये असल्यामुळे इझिली काही गोष्टी त्याच्यामध्ये जाऊन बसतात. तर माझा विचार सुरू आहे की ते बदलायचं किंवा मग ते क्लीन करून घ्यायचं. बघू काय, अजून मी काढूनच ठेवले फक्त ते. मग हे चांदीचं जे दुसरं होते ते तोपर्यंत घातलं. आता ब्रेड क्रम्स आहेत ऑलरेडी माझ्याकडे आणि पोहे जे आहे ते भिजून घेते. सगळी प्रोसिजर म्हणजे मी ज्या पद्धतीने पोहा कटलेट करते, खूप आधी केलं होतं. सचिनने परवा एकदा बोलले होते. खूप सिंपल पद्धतीने पोह्यांचे कटलेट मी करते. 4 बटाटे जसे मी एकतर उकडवून घेतले होते आणि ते मॅश केले चांगलेच. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1.5 चमचे, आमचूर पावडर मी टाकली होती 1.5 चमचे आणि ते करताना शूट करायचं विसरलेले होते. त्यानंतर याच्यामध्ये मी सैंधव मीठ जे मी वापरते जेवणामध्ये, तर ते टाकलं होतं चवीनुसार. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला होता 1 चमचावर. हा गरम मसाला घरी केलेला आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. थोडीशीच कोथिंबीर माझ्याकडे होती ती टाकली. आणि त्याच्यानंतर पोहे जे आहेत जवळजवळ 3 मोठी वाटी पोहे आहेत, तर ते फक्त 5 मिनटं भिजवून घेतलेत आणि त्यातलं पूर्ण पाणी गाळून ते ॲड केले आहेत. बटाटा जास्तही शिजवायचा नाही आणि कच्चाही जास्त ठेवायचा नाही. नंतर मग ते कटलेटमध्ये खूप इश्यू येतो जेव्हा आपण शालो फ्राय करायला जातो तेव्हा ते व्यवस्थित होत नाहीत. थोडेफार ते घट्ट राहिले पाहिजेत. एंडिंगला मी ब्लॅक पेपर पावडर जी आहे, काळी मिरीची पावडर, तर ती टाकलेली आहे, कारण त्याने एक चटपटीतपणा येतो, एक तिखटपणा असा येतो. त्यानंतर असेही मी हातानेच कटलेट करते आहे. खूप वर्षापूर्वी, म्हणजेच 2-3 वर्षापूर्वी मी ते केले होते आणि ते मी व्हिडिओ वगैरे टाकले होते. कुकिंगचे व्हिडिओज मी आधी टाकायचे. मला खूप इंटरेस्ट जेव्हा असं काहीतरी स्पेशल पदार्थ करायचे असतील तेव्हा खूप भारी वाटतं नवीन काहीतरी पदार्थ करताना. ब्रेड क्रम्समध्ये मी हे मिक्स करते. तुम्ही हवं तर मैद्याची स्लरी करू शकता. त्या मैद्यामध्ये बुडवून ते कोटिंग चांगलं पण बसतं आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये छानपैकी घोळून तुम्ही टाकू शकता. पण मला मैदा जास्त नको वाटतं, म्हणून मी अशा प्रकारे ब्रेड क्रम्समध्येच डिरेक्टली मी घोळवते. घरी तुम्ही ब्रेड क्रम्स करू शकता. ब्रेड चांगले भाजायचे, त्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि भाजल्यानंतर ब्रेड ते चांगले मिक्सरला फिरवून घ्यायचे. झाले ब्रेड क्रम्स तयार. चांगलं तुम्ही ठेवू शकता, ते राहू शकतात. त्यानंतर बाबांना चहा आणि पोह्यांचे कटलेट जे आहेत ते दिले, कारण ते आरवला आणायला जाणार होते स्कूलवर आणि माझी मैत्रीण एक मला भेटायला येणार होती, जिने माझ्या वटपौर्णिमेसाठी जी मी साडी घेतली, तर त्या साडीचा ब्लाऊज जो आहे तो छान डिझाईन केला होता. ज्वेलरी कशी असते, आपण तिला पाण्यात धुतो का? नाही ना. मग हे पण तेच आहे. हे पूर्ण जरदोसी आणि ही तार असते, ठीक आहे. सो ह्याला अजिबात पाण्यातून काढायचं नाही. ह्याला फक्त 2 दिवस हँगरला लावायचा, त्याच्यानंतर सुकून द्यायचा आणि 2-3 वेळा घालून झालं ड्राय क्लीन करायचं, बस. पण छान केलंय. किती वेळ लागला तुला? 3 डेज तरी पकडून झालं. 3 दिवस मी बसून थोडा टाइम घेऊन केलं. पण एक खरंच असं पाठ वगैरे दुखत असेल ना करताना? हो, दुखते. कारण माझी मम्मी ब्लाऊज वगैरे म्हणजे नॉर्मल ब्लाऊज शिवते, तेच मला माहिती. आता जवळजवळ तिनं नाही म्हटलं तरी मी 4थीला होते, असं 4थीला किती 8-10 वर्षांची, 10, 20, 30, 34. मी आता 24 वर्ष तिला लागली, म्हणजे केले तिनं काम. त्याच्यामुळे तिला इथे दुखते आणि म्हणजे याला टाइम लागतो, म्हणजे याला कंटिन्यूस हात दोन्ही हात चालू लागतात, तेव्हाच ते होतं. आधी मी तर डिझाईन अशी घेते की कस्टमरला काय आहे, बजेट काय त्यांचा, किंवा त्यांना कसं आवडतंय, त्यांची आवड काय, मिनिमल हवं आहे, त्यांना जास्त किती झालं तरी नॉर्मल. म्हणजे नॉर्मली माझं हँडवर्क स्टार्टिंग 1500 पासून आहे. त्याच्यामध्ये फ्रंट, बॅक, स्लीव सगळं येतं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कस्टमरचा बजेट असतं की मला 1500 मध्ये अजून थोडं हेवी पाहिजे, तर ते माझं काम असतं. मी हेवी लुक कसं ते शिवूनच देतेस? शिवून नाही, आधी मी हँडवर्क होतं. हँडवर्क झाल्यानंतर मी माझ्या टेलरला कारागिरीला देते, त्याचे अलग असतात. पण मस्त केलं. मी जसं तुला दिलं होतं ना तसंच झालं. मला ते अजून पण एक डिझाईन तो गोलवाला होता बघ, ते पण छान होतं. पण माझं असं होतं की ते साडीचा थोडा कलर कसा
ग्रीन आणि रेड असं टाइप मध्ये आहे म्हटलं आणि आपल्या थीमला पण जाईल आणि ज्या थीम साठी आपण वेअर करणार आहे त्या थीमला जाईल. मस्त केले, खूप छान केले, परफेक्ट झाले हे वगैरे. मी म्हटलं ते गरबी वगैरे म्हटलं आपलं मस्त पाठीमागे असं बांधणारच आहे म्हटलं पाठीमागे लो पण करून खूप छान तेच ना, छान, खूप छान झाले, मस्त छान केलं खरंच. असं कोणाला ऑर्डर जरी करायचं झालं ना त्यांना फक्त माझं कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकलं तरी होईल. ऑनलाईन फक्त त्यांना मला पाठवायचं, मी त्यांना पाठवणार. मी तुमचा फेवरेट गेम आणलाय, बघितला? कसला? खाली बघितला नाही तुम्ही? नाही. काय आणलंय खाली, बघितलं नाही? डार्टवाला. डार्ट कुठे टाकायचं? कुठे टाकायचं नाही. इथे लावूया. लॉंग डिस्टन्स पाहिजे. मग तिथे लावूया. कुठे? तिथं. ते कसं आहे म्हणजे काय अडकवायचं? काय माहिती, बघितलेलं नाही मी अजून ओपन करून. तिथे लावू शकतो. तिथून लावूया, टॉक टॉक खेळूया आपण. खालच्या भिंतीला लावूया, खालच्या भिंतीला किंवा दरवाजाला सगळ्यात बेस्ट आहे ते. दरवाजा पाठीमागे. पूजा तिने घेतलं होतं ना तो ब्लाऊज आपल्या माझ्याकडून, तर हे तयार करून दिले. वा वा, मोर आहेत की. हे जरदोसी वर्क तिने केलंय, छान एकदम. दोनच मोर, बाकीचे मोर कुठे आहेत? दोनच. साडीचा ब्लाऊज. पावसाळा चालू झाला म्हणून जंगलात गेलं ते. पुढे एक तरी पाहिजे. पाठची बाजू कुठची? ही पाठीमागची बाजू. पाठीकडनं तेवढं मोर आहे. पुढे कोण बघत. छान केले तिनं. आणि पूजाचे जे डिटेल्स आहेत तर ती क्लासेस सुद्धा घेते ह्या वर्कचे, आरी वर्कचे म्हणा किंवा हे सगळे. तर तिच्याशी फोनवरती बोलल्यानंतर तुम्हाला सगळं समजेल. ज्याच्यामध्ये तिचा इंस्टाग्राम ID पण मी देते, फोन नंबर पण देते आणि तिच्याशी सगळं बोलून घेऊ शकता. ती वर्कचं कसं घेते, पेमेंट कसं घेते किंवा शिकवते वगैरे. आणि तिचं काही जे काम आहे ते इंस्टाग्रामवरती बघू शकता. ती का नवरीची तिने ब्लाऊज दाखवली, 8-10 ब्लाऊज केली होती पूर्ण. इतके भारी भारी डिझाईन होते म्हणजे ते सगळे दाखवले तिच्या इंस्टाग्राम पेजवरती. छान केले वर्क तिने, मस्त केलं. तर वटसावित्रीच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी ही साडी पण दाखवली. ही साडी आहे माहेश्वरी सिल्कमध्ये आणि ह्या अशा बुट्ट्या आहेत. तर तिने तेच केलं, हाताला अशा बुट्ट्या ठेवलं म्हणजे बुट्ट्या टाईपमध्ये थोडंसं ठेवलं. ही फुलांचं कसं आहे आणि याचा जो पदर आहे तो असा ग्रीनमध्ये. तर त्या दिवशी नेसीन साडी. आणि दरवर्षी वटपौर्णिमेला ही मला घेतात नवीन साडी. आणि महिनाभर अगोदर घेतली होती त्याच्यामुळे ब्लाऊज मला व्यवस्थित वेळेवरती मिळू पण शकला. आणि हे कोलॅबोरेशनमध्ये मी केलेलं आहे तिच्याशी. तिचं काम आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. आणि बघा, तुम्हाला आवडत असेल तर रेट पण तिच्याकडे चांगले आहेत. आणि तिच्याकडे असेही ब्लाऊज मिळतात म्हणजे तुम्हाला एखादं फोटोशूट वगैरे हवं असेल तर छान आरी वर्क वगैरे केलेले जे ब्लाऊज आहेत ते पण तिच्याकडे अवेलेबल आहे. तेही तुम्ही रेंटवरती घेऊ शकता. तिच्या जे प्रोफाईल आहे इंस्टाग्राम त्याच्यावरती दिसून जाते. चलो नंतर आपण गेम खेळून बघूया. असंच मारायचं ना? घड्यावर मारशील फक्त, नाही तर दुसरा घड्या आणायला लागेल, बाकी काय नाही. चष्म्यानच दिसणार मला. मार. वा बाबा रे बाबा. 5-5 आहे. हा मॅग्नेट वाला आहे होते. इथे लागलं ना तर ते जिंकलं. बरोबर इथे लागलं पाहिजे. तुम्ही पण मारा बघे 4-5. काय तरी करू. टीव्ही सोडून कुठं बी मार. काय तरी करू मग जवळ मारशील. तेवढी आहे. व्हेरी गुड. अरे जरा सारं वरती जरा जरा राहू दे ते सोडून दे. गेला तो चान्स. आता एक 2 मी 5च मारले. मग आई सावकाश वरती याच्यावर लागेल. बाबा तुम्हाला मारा. मी इकडे दे. ट्राय तरी करा. मी इकडे दे काय. हे बघ कसं
कसं आहे माहिती आहे मला. बघा बाप्पांचा नेम कसा आहे. आणि लागलं तर बंदूक अर्ज काय आई ग शेवटचे ते पॉइंट मोजायचे, कोण जास्ती पॉइंट मारेल तो जिंकला. हा हा हे कुठे हे केलं माहितीये काय? कुठे? तुमच्या घराजवळ काय? घराजवळ नाही, मग बहुतांश तर आम्ही हा पिक्चर बघतोय. हा कोवाड मध्ये शूट झालेला पिक्चर आहे, भालू मूवी मराठी. हे सगळे लोक आलेले, मी नव्हते तेव्हा. पण मग कोण होतं तेव्हा? हे जुनं पूल आहे आता नवीन झालंय. हिथं आता सगळं पूर्ण हे दगड बिगड, हे जुनं पूल. आणि इथे आता सगळी घरं बिरं मोठे हे ते झालेत माहितीये. कसलं भारी होतं अगोदर ते. हा हे जुन्या नदीचं नाही, जुनं पूल आहे. तर नवीन पूल झालंय, जुनं पूल आहे ते. हा आणि हे पाठीमागचं किती छान होतं अगोदर. हे वाड्यात झालंय, रणजित देसाईंच्या वाड्यात. त्यांचा वाडा आहे तो. चला मंडळी, आपण आजच्या पुरतं बाय बाय करूया. उद्या परत भेटणार तर आहोतच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या मला परत जायचं आहे बाहेर. राजनंदिनीसाठी छोटेसे असे शूज घ्यायचे आहेत, कारण राशीला तिच्या ड्रेसला मॅचिंग मिळत नाही. तर राजनंदिनीसाठीचे जे ड्रेस आहे तो पण तिने दाखवले असेल की नाही मला माहीत नाही, कारण सध्या मी माझेच व्हिडिओ बघितलेले नाही आहे. त्यामुळे तिचे तर बघायचा प्रश्नच येत नाही. कारण घरच्या कामामध्ये अजूनही मला कपाट वगैरे स्वच्छ करायचे, खालचे हे जे सगळं भरलेलं आहे ते, फ्रीज स्वच्छ करायचं. अजूनही मी छोट्या छोट्या गोष्टी करतच चालले दिवसभर ते. आणि पंखे पण अजून क्लीन करायचे आहेत. तर माझी कामं आवरत नाही, तर ते यूट्यूबचं पण काम. त्याच्यामुळे काल पण मी सुट्टी घेतली होती. कंटिन्युअसली हे झाले की ते. आणि एकतर कसं होतंय, जास्त एकदम अचानक करायला गेलं, 1-1.5 महिना छान मस्त आराम करून आले. आणि आल्यानंतर एकदम जरासं काम लागलं की त्रास व्हायला लागला, असं व्हायला लागलं. आणि इथलं वातावरण खूपच वेगळं झालंय. म्हणजे गावाकडचं वातावरण कसं थंडगार शांत आणि छान वाटत होतं. इकडे आल्यानंतर कसं झालं की गरमी पण आहे, मध्ये पाऊस पण पडतोय, आणि अचानक असं मळब आल्यासारखं वातावरण आहे. त्याच्यामुळे मग काही म्हणजे ज्यांचे ऑपरेशन्स होतात तर त्यांना ह्या वातावरणात खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मला तेच सारखं, मग जेवढं होईल तेवढं मी काम करते. म्हणून मी म्हटलं की आठवड्यात नाही 1 दिवस तरी सुट्टी घेऊयात आपण. मी घेतलीच पाहिजेत. मग त्याच्यासाठी म्हणून मी सुट्टी घेतली होती. आणि तुम्हाला मग ब्लॉग नाही भेटला त्या दिवशीचा. तर मग आता काय केलं आहे, आज थोडंसं आवरलं आहे. अजूनही मला ती कपाटातून जसं मी म्हटलं की क्लीन करायचे आहेत, तेही हळूहळू करते. आणि राजनंदिनीसाठी गिफ्ट पण घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्या आता बघू कसं कसं आवरते, कधी कधी करते. उद्या तरी जाऊन ते घेऊन येते तिच्यासाठी. ते शूज पाहिजे म्हणते, शोधावे लागणार पहिली तर गोष्ट. बघते मिळून जातील, कारण तिनं कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी बघितली पण तिला मिळालेले नाही आहेत. तर मग चलो, आजचा व्हिडिओ संपतो. उद्या लवकर उठावं लागणार आहेच. तर मग बाय बाय.